मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना जो मटेरियलचा जो फरक आहे तो बऱ्याच जणांना अजूनही समजलेला नाही आहे. ठीक आहे. तर बघा, मी इथे एक स्क्रीनशॉट ॲड करते आहे आणि त्यानुसार मी काय करते, इथं तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन्स करून देते आहे. ठीक आहे. आता हा जो स्क्रीनशॉट आहे, हा स्क्रीनशॉट आहे एका मॅडमचा, ज्यांनी आपल्याला मटेरियल दिलेलं आहे. आता या स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता, त्यांनी सांगितलं आहे की 800 रुपयाचा मी कॉटन घेतला, 930 माझे पॅकेट्स तयार झालेले आहेत. आता एक्झाम्पल 930 त्यांचे पॅकेट झाले. त्यांचा आय डी आहे गोल्ड, तर त्यांना 0.70 पैसे हा पूर्ण प्रॉफिट आहे. हा पूर्ण मजुरी प्रॉफिट आहे. 930 पॅकेट झाले, त्यांना 70 पैशांनी त्यांचं कॅल्क्युलेशन होणार, म्हणजे 930 मल्टिप्लाय 0.70, तर त्यांची मजुरी झाली 651 रुपये. प्लस त्यांनी 800 रुपयाचं मटेरियल खरेदी केलं होतं, तर ते 800 रुपये प्लस टोटल जी आहे ती टोटल त्यांची तयार होते 1451 रुपये. कंपनी त्यांना किती पे करणार आहे? 1451 रुपये. 800 त्यांनी रॉ मटेरियलला टाकले होते, 651 त्यांची मजुरी झालेली आहे. एका पार्सलच्या पाठीमागे त्यांना किती रुपये प्रॉफिट झाले? 651 रुपये. ठीक आहे. आता हा झाला गोल्डचं बेनिफिट. ठीक आहे. जर एक्झाम्पल यांचा आय डी डायमंड असला असता तर काय बेनिफिट झालं असतं हे बघूयात आपण. आता हे 930 पॅकेट आहेत, मल्टिप्लाय 0.80 पैसे मजुरी देते कंपनी. किती? 80 पैसे. ठीक आहे. आता 930 मल्टिप्लाय 0.80 म्हणजे यांची मजुरी किती झाली? 744. आता बघा मैत्रिणींनो, पाहू शकतात गोल्ड आणि डायमंडमध्ये काय फरक आला. आता बघा, 744 आणि 651चा जो फरक आहे, जवळपास हा फरक जो आहे, डिफरन्स जो आला, तो किती रुपयाचा आला? 93 रुपयाचा डिफरन्स आला. म्हणजे जर डायमंड आय डी काढल्यामुळं बेनिफिट किती जास्त झालं? 93 रुपये बेनिफिट झालं त्यांचं. प्लस त्यांनी जसं की 800 रुपयाचं रॉ मटेरियल खरेदी केलं होतं, तर याची टोटल जी झालेली आहे, याची टोटल बघा किती होती. डायमंड जर आय डी असेल तर 1544 रुपये. ठीक आहे. आता हे जे गोल्ड आणि डायमंडमधला मी फरक सांगितला, 800 रुपयाच्या रॉ मटेरियलमध्ये जवळपास 950 ते 1000 पॅकेट तयार होतात. ठीक आहे. 950 ते 1000 पॅकेट तयार होतात आणि तेवढे तुम्हाला तयार करायचेच आहेत. जर तुम्ही याच्यापेक्षा कमी पॅकेट्स तयार केले तर तुम्हाला मजुरी कमी मिळेल. आता हा झाला डिफरन्स. हा डिफरन्स तुम्हाला मी रॉ मटेरियलचा दाखवला. आता समजा हा जो कोणी मेंबर आहे, हा मेंबर जर तुमच्या अंडर असेल, म्हणजे समजा साधारण तुमच्या अंडरमध्ये एका मेंबरनी एवढं काम केलं, तर तुमचा आय डी गोल्ड आहे, तर तुम्हाला कंपनी 10 पैसे या मेंबरच्या पाठीमागे प्रोडक्शनचं बेनिफिट देते. म्हणजे 930 मल्टिप्लाय 0.10 पैसे, तर तुम्हाला इथे कंपनीनं, हा मेंबर तुमच्या अंडरमध्ये आहे, 93 रुपये बेनिफिट तुम्हाला मिळालं, कारण की हा मेंबर तुमच्या अंडरमध्ये आहे. आणि जर हाच मेंबर जर तुमचा स्वतःचाच गोल्ड आय डी असेल तर 15 पैसे कंपनी तुम्हाला देते. म्हणजे या मेंबरच्या पाठीमागे तुम्ही काम न करता 139 रुपये तुम्हाला बेनिफिट झालं. म्हणजे जर तुमचा गोल्ड आय डी आहे आणि हा मेंबर तुमच्या अंडरमध्ये आहे तर 93 रुपये बेनिफिट होईल. आणि जर तुमचा स्वतःचा आय डी गोल्ड डायमंड आहे आणि हा मेंबर तुमच्या अंडरमध्ये आहे तर तुमचं बेनिफिट न काम करता किती झालं? 139. ठीक आहे. म्हणजे एका पार्सल मागे, एका मेंबरच्या पार्सल पाठीमागे तुम्हाला हे सगळं बेनिफिट्स मिळून जातं. हा फरक आहे गोल्ड आणि डायमंडच्या आय डीतला. ठीक आहे. गोल्ड डायमंड आय डीचा मजुरीचा पण फरक सांगितला आणि मालाचं पण सांगितलं, आणि तुमच्या जर अंडर जर ह्या मेंबर्स असतील तर तुम्हाला त्याचं पण बेनिफिट सांगितलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला मटेरियलमध्ये बेनिफिट दिलं जातं.